सिंधुदुर्गात 35 वर्षांतील यंदाचा सर्वात कमी पाऊस. शेतकऱ्यांची चिंता वाढली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याचे चित्र आहे. गेल्या 35 वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वात कमी पावसाची नोंद झाली असून सरासरीच्या तुलनेत तब्बल 29% पावसाची तूट आहे. मात्र अधूनमधून झालेल्या पावसामुळे सध्याच्या घडीला भातशेतीला मोठा फटका बसलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी आगामी 20 ते 25 दिवस पिकांसाठी निर्णायक ठरणार आहेत. कुडाळ तालुक्यातील मुळदे कृषी हवामान वेधशाळेच्या आकडेवारीनुसार 1 जून ते 22 ऑगस्ट या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1824.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 1991 पासूनच्या पावसाच्या नोंदी पाहता यंदाची पावसातील तूट ही तब्बल 35 वर्षांतील सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. पावसाचा उत्तरार्धही यंदा फारसा समाधानकारक राहणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आगामी काळात पावसाची स्थिती कशी राहते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. देशभरात अल निनोचा परिणाम जाणवत असतानाच कोकणात मात्र अधूनमधून झालेल्या सरींमुळे भात पिकाला आत्तापर्यंत मोठा फटका बसलेला नाही. त्यामुळे कमी पाऊस असूनही सध्याच्या परिस्थितीत भातशेती सुरक्षित असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. मात्र पिकाच्या वाढीच्या अंतिम टप्प्यातील पुढील 20 ते 25 दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. या काळात पुरेसा पाऊस झाल्यास यंदाचे उत्पादन समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला आगामी पावसाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आज जर आपण यंदाच्या पावसाचा जर विचार केला तर आज तारीख आहे 22 पर्यंत सरासरी या विभागामध्ये कोकण विभागामध्ये जवळजवळ 1824 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. आणि गेले 35 वर्षाची जर आपण सरासरी बघितली म्हणजे जे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे जे कॉलेज आहे उद्यान महाविद्यालय मुळे येथे 1991 पासून म्हणजे 2025 पर्यंतचा सगळा संपूर्ण डाटा आहे हवामानाचा आणि विशेषतः पावसाचा. तर हे गेले 35 वर्षाचं जर आपण सरासरी बघितली पावसाची तर ती 2576 मिलीमीटर होती. म्हणजे 2576 मिलीमीटर हे गेले 35 वर्षाची सरासरी पाऊस होता. आणि आज तो जवळजवळ 1824 मिलीमीटर आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे 752 मिलीमीटर कमी पाऊस आहे. म्हणजे 29 ते 30% सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे. हा एखाद्या वेळेस एल निनोचा इफेक्ट आपल्याला म्हणता येईल. परंतु हा जरी एल निनोचा इफेक्ट असला तरी मला असं वाटतं की एकूण जर आपण गेले 35 वर्षाचा हात आपण सरासरी पाऊस बघितला पण दिवस बघितले तर सर्वसाधारणपणे या 22 ऑगस्ट पर्यंत जे आपण 1 जून पासूनचा विचार केला तर 75 दिवस पाऊस पडतो आणि यंदा तो 65 दिवस पडलेला आहे. आपण पावसाचा दिवस कसा मोजतो तर सरासरी साधारणपणे 2.5 मिलीमीटर त्या दिवसाला पाऊस पडला म्हणजे तुझा पाऊस दिवस समजला जातो. तर त्यामुळे आज जरी 65 दिवस पाऊस पडला असला आणि 752 मिलीमीटर जरी कमी पडला असला तरी आपल्याला जे आज भाताची परिस्थिती दिसते ती सर्वसाधारणपणे चांगली आहे, समाधानकारक आहे. कारण पावसाचे दिवस आपल्याला मिळाले. जरी यंदा 15 ते 20 दिवस पाऊस उशिरा पडला असला तरी पण 65 दिवस पाऊस पडल्यामुळे आपल्याला भाताची उत्पादकता आहे, भाताचं जे आहे समाधानकारक आहे. परंतु आता यापुढे अशी अपेक्षा आहे की साधारणपणे आपल्याला अजून 20 ते 25 दिवस पावसाची आवश्यकता आहे. म्हणजे आणि ती सुद्धा सरासरी जर समान हप्त्यामध्ये पडली पाहिजे पाऊस. म्हणजे एका दिवशी जर आपल्याला 500 मिलीमीटर पडला तर उपयोग नाही. तर यापुढे साधारणपणे 20 ते 25 दिवस आपल्याला सरासरी रोज 25 ते 30 मिलीमीटर जरी पाऊस पडला तरी भाताची उत्पादकता आपल्याला चांगली आहे. भातामध्ये तसं घाबरण्याची कोकणातील गरज नाही. तो एक विषय आहे. आणि दुसरा विषय मला असं वाटतं की हा जो पाऊस आहे आपला सरासरी पाऊस किंवा काही ठिकाणी काही म्हणतात लोक इथे पडतो तिथे पडतो तर हे दरवर्षीच आहे. आपल्याला साधारणपणे जमिनीचा जसा एका मीटरला फरक दिसतो तसं 2-2 किलोमीटर 5-5 किलोमीटर पावसाचा फरक आपल्याला दिसतो. काही ठिकाणी पडतो काही ठिकाणी पडत नाही. परंतु याही परिस्थितीमध्ये भाताच्या शेतकऱ्यांनी घाबरून जायची गरज नाही असं मला वाटतं. कारण अजूनही जरी 20 ते 25 दिवस पाऊस पडेल आणि आजचा जो ओलावा आहे म्हणजे आता गणपतीच्या दरम्यान एक फुटवा सुरू होईल भाताचा तर त्या फुटव्याच्या दरम्यान जरी पाऊस मिळाला आपल्याला तरी आपला जी सरासरी भाताची उत्पादकता आहे तेवढी आपल्याला मिळेल अशी मला खात्री आहे. अल निनोचा यंदा बऱ्याच ठिकाणी प्रभाव आहे परंतु मला तरी वाटतं की आपल्या कोकणामध्ये तेवढासा फरक पडलेला नाहीये. कारण पावसाचं जरी आपण म्हटलं तरी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फक्त 10 दिवसच आपल्याला कमी पाऊस भेटलेला आहे.
आणि सरासरीपेक्षा 70 दिवस जरी कमी 10 दिवस जरी कमी भेटला असला तरी सरासरी उत्पादकतेला ते चांगला पाऊस आहे. या वर्षी जरी हा अल निनोचा आपल्याला बऱ्याच ठिकाणी प्रभाव दिसतो, तो अल निनोचा प्रभाव पुढच्या वर्षी असेलच असं सांगता येत नाही. कारण कसं आहे, हे जे फोरकास्टिंग येतं, हे फोरकास्टिंग एवढं आधी आपल्याला वर्षाच्या आधी सांगता येत नाही. साधारणपणे 1 महिना आधी आपल्याला त्याचं फोरकास्टिंग करता येतं आणि ते परफेक्ट असतं. आणि 5 दिवसाचं जे आपण फोरकास्टिंग करतो ते जवळजवळ 95 ते 96% परफेक्ट येतं. त्यामुळे एवढ्या लवकर पुढच्या वर्षी अल निनो येईल की नाही हे आज आपल्याला सांगता येणार नाही.